नारळी पौर्णिमेनिमित्त वरळी कोडीवाड्यामध्ये एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने सामने। आदित्य ठाकरेंनी शिंदेंकडे रोखून पाहिलं। दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। ठाकरेंच्या आमदार सुनील शिंदेंच्या मुलानं महिलेला धक्काबुक्की केल्याचा आरोप। वरळीमधील शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखा प्रमुखांची सिद्धेश शिंदेंविरोधात तक्रार। महिलेवर केएम रुग्णालयात उपचार सुरू। 11 ऑगस्ट रोजी इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। राहुल गांधींच्या मत चोरीच्या दाव्यानंतर देशभरात निवडणूक आयोगाविरोधात वातावरण तापायला सुरुवात। थिएटरमध्ये तुम्ही पहिल्या रांगेत बसता की मागच्या? घरगुती वातावरणामध्ये कुणी कुठं बसायचं हा आमचा निर्णय। इंडिया आघाडीच्या बैठकीतील आसन व्यवस्थेवरून टीका करणाऱ्यांना आदित्य ठाकरे यांचं प्रत्युत्तर। पुण्यामधील कबुतराच्या खाद्यबंदीचा वाद आता थेट उच्च न्यायालयात। कबुतरांना खाद्य न देण्याच्या आदेशाविरोधात शाश्वत फाउंडेशनकडून याचिका दाखल। पुण्यामध्ये 20 सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य टाकण्यास बंदी। दादर कबुतरखाना बंद केल्यानं नागरिकांनी कबुतरासाठी गाडीच्या टपावर खाद्य ठेवलं। कबुतरांना अन्न पाणी देण्यासाठी नागरिकांकडून नवीन पर्यायाचा शोध। टोमॅटोच्या दरात वाढ। शहरांमध्ये टोमॅटोचे दर 100 रुपये प्रति किलोवर। कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधून होणारी आवक थंडावल्यानं देशभरात टोमॅटोची टंचाई। मोदींसाठी चीनच्या पायघड्या। पंतप्रधान मोदी ऑगस्टच्या अखेरीस एससीओ परिषदेसाठी चीन दौऱ्यावर। एकता आणि मैत्रीचा नवा टप्पा म्हणत मोदींच्या भेटीचं चीनकडून स्वागत। 15 ऑगस्ट रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची भेट होणार। रशिया युक्रेन युद्ध संपवण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता।